बातमी महायुती संदर्भात महायुतीकडून समन्वय समितीत मोठे बदल करण्यात आले। सरकारमधील समन्वय साधण्यासाठी आता मंत्र्यांची समिती असेल। प्रदेशाध्यक्षांऐवजी आता मंत्री काम पाहतील। रवींद्र चव्हाणांऐवजी मंत्री गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली। सुनील तटकरे यांच्याऐवजी मंत्री छगन भुजबळ यांची निवड झाली। शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाईंच्या ऐवजी दादा भुसे यांची वर्णी लागल्याची माहिती सूत्रांची आहे। तिन्ही पक्षांतील समन्वय राखणे आणि वाद टाळण्याच्या आता मंत्रिस्तरीय समिती काम करणार आहे। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी जय पवार सध्या आपल्या सोबत जोडले गेले आहे। जय, अत्यंत महत्त्वाची ही बातमी आहे। आता जबाबदारी मंत्र्यांवर असेल। नक्कीच प्रणिता, आपण पाहतोय की महायुतीमधील समन्वय साधण्यासाठी तसेच वाद टाळण्यासाठी महायुतीच्या माध्यमातून समन्वय समितीची त्या ठिकाणी नेमणूक करण्यात आली होती। मात्र आता यामध्ये प्रामुख्याने सर्वप्रथम तर प्रदेशाध्यक्ष यांच्या नेतृत्वात ही संपूर्ण समिती जी आहे ती एकत्रित काम करत होती। यामध्ये रवींद्र चव्हाण असतील, त्यासोबत शंभूराज देसाई आणि सुनील तटकरे यांच्या नेतृत्वात अनेक बैठका त्या ठिकाणी महायुती समन्वय समितीच्या पार पडल्या। मात्र आता यामध्ये मोठे बदल हे आता होताना आपल्याला पाहायला मिळतात। तर प्रामुख्याने आता प्रदेशाध्यक्षांऐवजी मंत्र्यांवरती ही जबाबदारी संपूर्ण जी आहे महायुतीच्या माध्यमातून देण्यात आली आहे। यामध्ये रवींद्र चव्हाण यांच्या खरं तर आता नेतृत्वात जी समन्वय समितीची बैठक होती होती त्या ठिकाणी आता रवींद्र चव्हाण यांच्याऐवजी गिरीश महाजन यांना जे आहे ते नियुक्ती करण्यात येणार आहे। त्यासोबतच शंभूराज देसाई यांच्याऐवजी दादा भुसे असतील किंवा उदय सावंत यांची सुद्धा वर्णी लागण्याची त्या ठिकाणी शक्यता वर्तवली जात आहे। तसंच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याऐवजी छगन भुजबळ किंवा हसन मुश्रीफ यांच्या दोन नावं जे आहेत या ठिकाणी चर्चेत। त्यामुळे आता या संदर्भातल्या अधिकृत बैठक सुद्धा त्या ठिकाणी आता शंभूराज राजे यांच्या निवासस्थानी पार पडेल आणि या संपूर्ण बैठकीत त्या ठिकाणी ही चर्चा केली जाईल नेमकं कोणाची नावं त्या ठिकाणी या संपूर्ण समितीमध्ये द्यायची। मात्र जी नावं समोर आली आहेत यामध्ये आता प्रामुख्याने मंत्र्यांवरती जी आहे ही जबाबदारी देण्यात आल्याची पाहायला मिळते। त्यामुळे आता या संदर्भात आपण पाहिलं तर महायुतीच्या माध्यमातून एकूण मोठे बदल हे आता समन्वय समितीच्या विभागामध्ये समन्वय समितीच्या त्या ठिकाणी एकत्रित पदावरती केल्याचं पाहायला मिळतात। अगदी जय, ही समिती स्थापन करावी अशी गरज महायुतीला खरं तर का वाटली आणि जर हे मंत्री समितीत प्रदेशाध्यक्षांचं काम पाहणार असतील तर मग प्रदेशाध्यक्षांचं काम काय उरलं? निश्चितच या संदर्भात जे आहे ते बैठक आता शंभूराज देसाई यांच्या खरं तर निवासस्थानी पार पडणार आहे आणि महायुतीमधील एकूणच समन्वय साधणे, राज्य सरकार स्तरावरील जे काही अडचणी आहेत या संदर्भातला तोडगा काढण्यासाठी खरं तर समन्वय समितीची नेमणूक केली गेली आहे। मात्र या संदर्भात आता जे मोठे बदल या ठिकाणी केले गेले आहेत या संदर्भातला खुलासा हा आपल्याला या बैठकी दरम्यान देताना पाहायला मिळेल। जी जय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।